नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. 6 मेला दत्तभक्तांनी जी सेवा करायची त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. विश्वदर्शनची जी घटना घडली कुमसगी गावी, सोलापूर गाणगापूर रस्त्यावर अफझलपूरपासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर कुमसी नावाचं गाव आहे. कुमसगी म्हणतात कन्नडमध्ये. गुरुचरित्र अध्याय नंबर 24 ते 29 मध्ये या विश्वदर्शनचा उल्लेख आहे. 6 मे अतिशय पवित्र दिन आहे. आपल्या दत्तभक्तांच्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाचा दिवस आहे. याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केला, त्यात चुकून बोलताना 7 मे सांगितलं गेलं, परंतु 6 मे लक्षात ठेवा. 6 मेला आपल्याला हा विश्वदर्शन दिवस साजरा करायचा आहे. नामस्मरण, नृसिंह सरस्वती महाराजांना घरी बोलवणं आणि त्यांना ताकाचा नैवेद्य दाखवणं आणि त्या दिवसापासून सहकुटुंब सहपरिवार रोज न चुकता ताक प्यायला सुरुवात करायची. कुणाला हा वेगळं वाटेल, परंतु आपल्या आरोग्यासाठी ताक हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर सांगणं एवढंच की 6 मेला हा विश्वदर्शन दिवस आहे. गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं आणि त्याची घमेंड जिरवली. त्यावेळी जे विश्वदर्शन दिलं ते अध्याय नंबर 24 ते 29 जर सावकाशपणे वाचला तर गुरु महाराज कशी कृपा करतात, त्रिविक्रम भारतीला किती गर्व झाला होता, त्या गर्वाचं हरण कसं झालं, हे सर्व काही सांगितलेलं आहे. मी सांगताना थोडं मागं पुढं होईल, पण ह्याच्या अगोदरच्या मी व्हिडिओ सांगितले. पण हा व्हिडिओ पुन्हा एकदा करायचं कारण की पुन्हा एकदा आठवण म्हणून की भाविक भक्तांना चांगलं सांगितलं. एखादा व्हिडिओ पाहतील न पाहतील, परंतु काही जणं सगळेच व्हिडिओ पाहतात, काही जणं काहीच पाहत नाहीत आणि काही जणांनी पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा या सेवेचा लाभ मिळावा हा उद्देश आहे. त्रिविक्रम भारतीला ज्यावेळी अहंकार झाला तेव्हा नृसिंह सरस्वती महाराज त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी या कुमसगी गावी आले. गाणगापूर आणि कुमसगी गाव 18 किलोमीटर अंतर आहे. वैशाख शुद्ध दशमी प्रत्येक वर्षी या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज एक दिवस गाणगापूरमध्ये नसतात, कारण ते त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन देण्यासाठी या कुमसगी गावात येतात. त्यामुळे तो पालखी सोहळा असतो. यावर्षी पण आहे. शक्यतो मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण 2 दिवसापूर्वीच 14वे वंशज रघुनाथ भट्ट जोशी माझ्याकडे आले. ते म्हणले तुम्ही या, म्हणजे आणखी काहीतरी लोकांना सांगता येईल. पण अजून तो काही मी निर्णय घेतलेला नाही. पण भाविकांनी जी सेवा करायची ती अशी की त्रिविक्रम भारतीला त्याच्या अहंकाराला उत्तर देण्यासाठी महाराज स्वतःहून तिथं गेले. परंतु आपण महाराजांना प्रार्थना करून आपल्या घरी बोलवायचे, हा दोन्हीमधला फरक आहे. त्याचा अहंकार जिरवण्यासाठी महाराज गेले, परंतु आपण त्या दिवशीच महाराजांना प्रार्थना करू शकतो की महाराज तुम्ही आमच्या घरी या, आम्हाला विश्वदर्शन द्या आणि आमच्या घरी तुम्ही थांबा. गुरु नृसिंह सरस्वती महाराज फार कृपाळू आहेत. माझ्यावरची एक एक कृपा सांगितली तर फार मोठं पुस्तकच तयार होईल. माझं विशेष प्रेम आहे नृसिंह सरस्वती महाराजांवर, कारण जे जे मी मनात ठेवतो ते ते महाराज देतात. अनेक वेळा महाप्रसाद मिळाला, तिथे गेल्यानंतर आनंद होतो. गावात काही गैरसोयी आहेत, गावातील बरीच लोक आमच्यावर प्रेम करतात, त्यांना भेटता येतं. पण एक वेगळं जाणवतं. हल्ली पिठापूरला जास्त जाणं येणं असल्यामुळं गाणगापूर कमी झालं आहे, परंतु 350पेक्षा जास्त वेळा मी गाणगापूरला जाऊन आलेलो आहे. सत्संगाच्या वेळी मी काही गोष्टी सांगत असतो. तर गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना आपण 6 मेला आपल्या घरी बोलवायचं आहे. जेवढा जास्तीत जास्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा जप करता येईल तेवढा करा आणि महाराजांना प्रार्थना करा की तुम्ही काही वर्षापूर्वी त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन देण्यासाठी त्याचा अहंकार नाहीसा करण्यासाठी गेलात. आम्ही तुम्हाला अहंकाराने बोलवत नाही, आम्ही तुम्हाला प्रेमाने बोलवते. तुम्ही प्रेमाने आमच्याकडे या, आमच्या घरी राहा, आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या. भले तुम्ही आम्हाला दर्शन दिलं नाही तरी चालेल, पण तुम्ही नुसतं आमच्याकडे आलात तरी आमच्या जीवनातला फार मोठा आनंद आहे. कारण गुरुचरित्रामध्ये 2 गोष्टी आहेत. स्मरण मात्रेनं संतुष्ट.
माझं स्मरण करा मी हजर होईल. हेच तुम्ही महाराजांना सांगा की महाराज तुम्हीच गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे की स्मरण मात्रेनं संतुष्ट. आम्ही तुमचं जेव्हा स्मरण करतो तेव्हा तुम्ही संतुष्ट होत आहे, तर आम्ही तुमचं नामस्मरण करतो आहे. तुम्हाला गायन सेवा फार आवडती. आम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सकाळ दुपार संध्याकाळ किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही करणारच आहोत. परंतु आमची विनंती आमची प्रार्थना मान्य करा आणि प्रेमाने बोलवतो आहे, प्रेमाने तुम्ही आमच्याकडे या. आम्ही आमच्या जीवनामध्ये अहंकार केलेला नाही, अहंकार करणार नाही. आम्ही सभ्यतेने वागत आहोत, आनंदाने वागत आहोत. परंतु तुमच्या दर्शनाची आम्हाला तीव्र इच्छा आहे. आणि तुम्ही गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, जो जे मागेल ते ते देईल. गुरु म्हणजे कामधेनू. तुम्ही साक्षात गुरुदेव दत्त आहात. तुम्ही आम्हाला खात्री आहे तुम्ही जे मागाल ते आम्हाला देताल. आम्हाला काही नको, आम्हाला निरोगी जीवन द्या, आम्हाला तुमच्या भक्तीची संधी द्या. आणि 6 मेला तिथं विश्वदर्शन कुमसगी गावी तुम्ही देताल. ते दिल्यानंतर तुम्ही आमच्याकडे यायचं एक कारण की बऱ्याच भाविकांना हे माहीत नाही की गुरु नृसिंह सरस्वती महाराज ज्यावेळी कुमसी गावी आले, त्या त्रिविक्रम भारतीला विश्वदर्शन दिलं. तिथं त्या पादुका उमटलेल्या आहेत. विशेष म्हणजे महाराज पालखीतून आले. जाताना मात्र पालखी रिकामी गेली, कारण महाराज कुमसी गावात जिथं विश्वदर्शन दिलं तिथं महाराज गुप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर महाराज गुप्त रूपाने पुन्हा गाणगापूरला गेलेत. ते सगळं अध्यायामध्ये आहे. पण आपण त्या दिवसाचं वैशिष्ट्य जर लक्षात आणलं तर महाराज गाणगापूरून कुमसी गावी आले आणि तिथं गुप्त झाले आणि पालखी रिकामी पुन्हा गावी गेली. तर गुप्त रूपाने ते आहेत. तर आपण त्या दिवशी महाराजांना वेळ आहेच, तर महाराजांना आपण सर्वांनी एक मिळून प्रार्थना करू की महाराज खरंच तुम्ही आम्हाला दर्शन देण्यासाठी आमच्या घरी या. महाराजांना ही प्रार्थना आवडेल. काय मागायचं जेव्हा महाराज तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्हाला मागायची गरज नाही. महाराज तुमचं आचार विचार पाहून महाराज तुम्हाला त्या क्षणी जे हवं ते तुम्हाला देईल. आम्हाला दिलेलं आहे, कारण आम्ही जे मागायचं तेच मागितलं. आम्ही बाकी काही कोणत्या भानगडीत किंवा उचापात्यामध्ये पडलो नाही. परंतु महाराजांना आमची प्रार्थना आवडली. महाराजांना आम्ही सहज जिंकला आणि महाराज वारंवार आमच्याकडं येतात म्हणण्यापेक्षा आमच्या घरी आहेत असाही आम्हाला सारखा अनुभव येतो. मी बऱ्याच वेळा कुमसगीला जातो. काही वेळेला रघुनाथ भट्ट जोशी पुजारी यांनासुद्धा प्रेरणा होती. ते स्वतःहून माझ्याकडे येतात, आम्ही गप्पा गोष्टी करतो. गुरु महाराजांची कृपा झालेली व्यक्ती आहे. ते स्वतः अनेक वेळेला सिद्धमंगल स्तोत्र म्हणतात. भविष्यात तुम्हा प्रत्येकाला एकदा तरी गाणगापूरला जेव्हा तुम्ही जातात तेव्हा कुमसगीला जायची संधी मिळावी. संधी नाही मिळाली तर तुम्ही खास कुमसगीसाठी जावा. तिथं आता बऱ्याच सुधारणा होणार आहे. त्या मंदिरासाठी आपल्या प्रत्येक दत्तभक्ताला काही ना काहीतरी करायचं आहे. त्या बाबतीत मी सुद्धा एक नवीन निवेदन दिलंच. लाखो रुपये आपल्या इकडे तिकडे जातात, पण तिथं आता ध्यान मंदिर, राहायची व्यवस्था, नदी काठ आहे. खालच्या बाजूला भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम आहे. अत्यंत पवित्र जागा आहे. थोडं आतल्या आत आहे, ग्रामीण भाग आहे. परंतु गुप्त रूपाने नृसिंह सरस्वती महाराज आहेत. त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अडचणी आल्या, रस्ता जरी खराब असला तरी जाण्याचा प्रयत्न करा. कारण अफजलपूरपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. अफजलपूरपर्यंत रस्ता चांगला आहे. उजव्या हाताला भीमा नदीचा काठ संपल्यानंतर डाव्या हाताला एक वळण आहे नदीपात्राच्या जवळच, आणि तिथून अगदी 7 किलोमीटर अंतरावर कुमसगी गाव आहे. रघुनाथ भट्ट पुजारी यांच्याशी संपर्क साधा. विश्वदर्शन दिलेल्या ठिकाणी तुम्ही जा, तिथं आशीर्वाद प्राप्त करून घ्या. या 6 मेच्या निमित्त ज्या भाविकांना काही मदत पाठवायची असेल तर तो मी कोड तुम्हाला पाठवू शकतो. QR कोड आहे माझ्याकडं. परंतु ते टपाल यंत्रणा वगैरे आपल्यासारखे शहरासारखे नाही, त्यामुळे प्रसाद वगैरे यायला उशीर वेळ नाही आला तरी श्रीपाद नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी तुम्हाला जी देणगी पाठवायची ती तुम्ही पाठवू शकता. विश्वदर्शन झालेली घटना अध्याय नंबर 24 ते 29 प्रत्येकाने अवश्य वाचावी आणि या स्थानाचं महात्म्य समजून घ्यावं. 6 मे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप त्या दिवशी तर जास्तीत जास्त वेळा म्हणाच. दुपारी 12 वाजता पालखी त्या गावात येते. तुम्ही सकाळपासून जप कराच. परंतु प्रार्थना मी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा सांगतो. गुरु नृसिंह सरस्वती महाराज, आम्ही दत्तभक्त आहोत. तुम्ही आज कुमसगी गावी विश्वदर्शन देण्यासाठी निघालेले आहात.
त्या ठिकाणी विश्वदर्शन दिल्यानंतर तुम्ही गुप्त रूपाने आमच्याकडे या आणि आमच्या कुटुंबाला गुप्त रूपाने आशीर्वाद देऊन आमच्या घरीच तुम्ही राहा. जे जे मागण्याच्या ऐवजी तुम्ही आम्हाला पाहून, आमचं सेवा कार्य पाहून तुम्ही आम्हाला फक्त आशीर्वाद द्या. आणि त्या आशीर्वादाची आज कलियुगात गरज आहे. नृसिंह सरस्वती महाराजांना सुद्धा फार बरं वाटेल आणि हा अनुभव तुम्हाला यावा अशी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. नमस्कार.